परिस्थिती अनेकांना बदलवते, पण जो परिस्थितीला बदलवतो तोच खरा वॉरियर असतो. गुड इव्हिनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर PSI STI ASO या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण असा एक घटक घेणार आहोत जो राज्यघटनेतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि ज्या विषयाची तयारी किंवा ज्या घटकाची तयारी केल्यानंतर तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल. ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट 70+ आहे कंबाईन 2020साठी, ते विद्यार्थी कधीच हा घटक मिस करणार नाहीत. असा कोणता घटक आहे तर तो आहे मूलभूत कर्तव्य. लक्ष्मीकांत हे बुक जे आहे ते राज्यसेवा एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कोळंबे सरांचं बुक आपण कंबाईनसाठी वापरू शकतो, मात्र जर आपल्याला आणखी डीपमध्ये स्टडी करायचं असेल तर लक्ष्मीकांत इज द बेस्ट सोर्स. ओके, तर आपण कोळंबे सर तसंच लक्ष्मीकांत सरांचं बुक या दोन्ही बुकचा रेफरन्स घेऊन हा घटक कंप्लीट करणार आहोत. चला तर मग आजच्या घटकाला सुरुवात करूयात. ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यानंतर म्हणजे आपली राज्यघटना स्वीकारल्यानंतर आपल्या राज्यघटनेमध्ये काही मूलभूत हक्क देण्यात आले होते, त्याचबरोबर मार्गदर्शक तत्त्वही सांगण्यात आली होती. मात्र भारतातील नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची मूलभूत कर्तव्य ही त्या संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे मूळ संविधानामध्ये यांचा समावेश नव्हता. मात्र नंतर काँग्रेस सरकारने काय केलं तर 1976ला एक सरदार स्वर्णसिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि त्या समितीने शिफारस केल्याप्रमाणे 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार काही मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आली. आता हा घटक खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि फक्त आपल्याला 10च मूलभूत कर्तव्य लक्षामध्ये ठेवायचे आहेत. सो कंटेंट थोडा आहे पण आपल्याला मार्क्स मिळवून देणार आहे, त्यामुळे हा कंटेंट आपल्याला परफेक्ट करायचा आहे. ओके, सो जर तुम्हाला असा प्रश्न आला की मूळ संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि जर खाली ऑप्शन असतील 10 मूलभूत कर्तव्य, 11 मूलभूत कर्तव्य, त्यानंतर तिसरा ऑप्शन असेल की बाबा 15 मूलभूत कर्तव्य आणि चौथा असेल यापैकी नाही, तर त्याचा आन्सर असेल यापैकी नाही. कारण मूलभूत कर्तव्य ही मूळ घटनेमध्ये दिलेली नव्हती, तर 42वी घटना दुरुस्ती जी 1976ला झाली त्यानुसार या घटना दुरुस्तीने आपल्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. आता सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला, मात्र आता सध्या जर आपण पाहिलं तर टोटल 11 मूलभूत कर्तव्य ही आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये आढळून येतील. मग ही कोणत्या भागामध्ये समाविष्ट करण्यात आली तर भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आणि एकच कलम 51A हे त्याच्यामध्ये टाकण्यात आलं 42व्या घटना दुरुस्तीने आणि त्या कलमानुसार एकूण 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर एक घटना दुरुस्ती झाली 86वी घटना दुरुस्ती जी की 2002ला झाली आणि त्यानुसार 11वं मूलभूत कर्तव्य जे आहे ते राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. आता जी 10 मूलभूत कर्तव्य आहेत ती 10 मूलभूत कर्तव्य आपण सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेतलेली आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जपान हा देश जर आपण वगळला तर जपान वगळता इतर कोणत्याही महत्त्वाच्या लोकशाही देशाच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाहीत. हे नाव लक्षात ठेवा, कारण याच्यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. आणि जर आपण किंवा भारतीय घटनेने कोणत्या देशाकडून किंवा कोणत्या घटनेकडून मूलभूत कर्तव्य घेतलेली आहेत असा प्रश्न आला तर त्याचा आन्सर असेल सोव्हिएत रशिया. मग आता रशिया का नाही, कारण त्यावेळेला रशिया हा सोव्हिएत रशिया या नावाने ओळखला जात होता. ओके, मग 1976ला गठीत करण्यात आलेली सरदार स्वर्णसिंह समिती या समितीने एकूण 8 मूलभूत कर्तव्यांची शिफारस केलेली होती, मात्र त्यातील 5च कर्तव्य ही स्वीकारण्यात आली आणि नंतर नव्याने 5 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. अशा पद्धतीने टोटल 10 मूलभूत कर्तव्यांची यादी घटनेच्या भाग 4A मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. ओके, सो ही 10 मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये आयोगाने खालीलपैकी कोणते एक आपले मूलभूत कर्तव्य नाही किंवा कोणते मूलभूत कर्तव्य आहे या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर सरदार स्वर्णसिंह समिती याच्यावरतीही प्रश्न आलेला आहे आणि 42वी घटना दुरुस्ती तर खूपच इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला माहिती आहे. सो असे वेगवेगळे घटक जे आहेत ते आपल्या याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. चला तर मग अगोदर आपण जी मूलभूत कर्तव्य आहेत ती 11च्या 11 मूलभूत कर्तव्य आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर त्या मूलभूत कर्तव्यांना क्रमाने किंवा ती मूलभूत कर्तव्य कशा पद्धतीने कोणत्या कलमामध्ये कोणतं मूलभूत कर्तव्य आहे हे लक्षात ठेवण्याचे आपण ट्रिक पाहणार आहोत.
आता एक गोष्ट लक्षात घ्या की आत्तापर्यंत आयोग मेन कलम जी होती त्याच्यावरती प्रश्न विचारत होता. मात्र जर तुम्ही पाठीमागच्या 2-3 वर्षांचा जर आयोगाचा ट्रेंड पाहिला तर आयोगाने उपकलमांवरती प्रश्न विचारायला सुरुवात केलेला आहे. त्यामुळे आत्तापर्यंतचा आपला स्टडी जो होता तो जर आपण फक्त मुख्य कलम लक्षात ठेवलं तरी सुद्धा तो सफिशियंट होता. मात्र जर आत्ताचा आपण आयोगाचा ट्रेंड पाहिला तर आपल्याला उपकलमही माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण जी आपली 11 मूलभूत कर्तव्ये आहेत ती ट्रिक सोबत पूर्णपणे कशा पद्धतीने आपल्या लक्षात राहतील आणि कोणतं मूलभूत कर्तव्य कोणत्या क्रमांकाला आहे हे जरी आयोगाने विचारलं, म्हणजे कितीही डीपमध्ये क्वेश्चन आयोगाने विचारला तरी त्याचा आन्सर आपण देऊ शकू. तर सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे जे की 51 ए मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. संविधानाचं पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. आता सिंपल आहे, नेहमी कोणतीही पहिली जी घटना असेल किंवा शेवटची जी घटना असेल ती आपल्या एकदम व्यवस्थित लक्षात राहते. ओके, तर एकतर आपला देश जो आहे तो आपला संविधानानुसार चालतो म्हटल्यानंतर पहिलं मूलभूत कर्तव्य आपलं काय असलं पाहिजे, तर आपल्याला या संविधानाचं पालन करायचं आहे. त्यानंतर त्याचे आदर्श आणि संस्था ज्या आहेत, राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रगीत असेल, यांचा आदर आपल्याला करायचा आहे. दुसरं मूलभूत कर्तव्य आहे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक मूलभूत कर्तव्यामध्ये काही ना काही कीवर्ड आहेत. म्हणजे इथे आपल्याला आदर करायचे कशाचा आदर आहे, तर संविधानाचा आदर आहे, त्यानंतर राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, यांचा आदर करायचा आहे. इथे कोणत्या तरी आदर्शाची जोपासना करायची आहे. तो आदर्श कोणता आहे, तर ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची आपल्याला जोपासना करायची आहे. त्यानंतर तिसरं मूलभूत कर्तव्य आहे भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे आणि त्यांचे संरक्षण करणे. हे आहे तिसरं मूलभूत कर्तव्य. त्यानंतर 51 डी हे जे मूलभूत कर्तव्य आहे ते आहे देशाचं संरक्षण करणं आणि आवाहन केलं जाईल तेव्हा देशाची किंवा तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. ओके, तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर देशाचे संरक्षण करणे आणि आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. त्यानंतर पुढचं मूलभूत कर्तव्य आहे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. हे एक महत्त्वाचं मूलभूत कर्तव्य आहे जे की आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं मूलभूत कर्तव्य आहे 51 एफ मध्ये आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जतन करून किंवा जाणून तो जतन करणे. आपल्याला जो काही समृद्ध अशा संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे त्या समृद्ध वारशाचं मूल आपल्याला कळलं पाहिजे आणि तो वारसा आपल्याला जतन करायचा आहे. त्यानंतर पुढचं मूलभूत कर्तव्य आहे वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. तुम्हाला मार्गदर्शक तत्वांमध्येही याच्याशी रिलेटेड काही मार्गदर्शक तत्व आढळतील. सो मूलभूत कर्तव्य ही याच्याशी रिलेटेड आहे की वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीव सृष्टी त्याचबरोबर पर्यावरण यांचं आपल्याला रक्षण करायचं आहे. त्यानंतर 51 एच मध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. त्यानंतर पुढील मूलभूत कर्तव्य आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. हे खूप महत्त्वाचं आहे कारण जर आपण अलीकडच्या कालावधीमध्ये पाहिलं तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी दंगली उसळलेल्या दिसतात, त्यानंतर कुठेतरी दगडफेक झालेली दिसते आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं. तर ज्या वेळेला आपल्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली त्यावेळेला आपण सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण केलं पाहिजे आणि हिंसाचाराचा आपण त्याग केला पाहिजे. हे मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. सो हेही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं मूलभूत कर्तव्य आहे राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे. म्हणजे राष्ट्र नेहमी उपक्रम आणि सिद्धी यांच्या चढत्या श्रेणीत गेलं पाहिजे. यासाठी आपल्याला काय करायचं किंवा राष्ट्राला यश मिळालं पाहिजे यासाठी आपल्याला काय करायचं, झटायचं आहे किंवा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यानंतरचं आहे 51 के हे जे मूलभूत कर्तव्य आहे ते 86वी घटना दुरुस्ती 2002 ॲड करण्यात आलेलं आहे आणि ते आहे माता पित्याने किंवा पालकाने 6 ते
6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे. ओके, हे आहे 11वं मूलभूत कर्तव्य, जे की 42व्या घटनादुरुस्तीत टाकण्यात आलेलं नव्हतं. 86वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार हे मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कदाचित खालीलपैकी कोणते एक मूलभूत कर्तव्य 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले नाही असा जर प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये जर हे मूलभूत कर्तव्य दिलेलं असेल 51 अ के, तर ते आपला आन्सर असेल. ओके, आता आपण ही जी 11 मूलभूत कर्तव्य पाहिली, ती कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो की कोणत्या उपकलमामध्ये किंवा कोणत्या क्रमांकाला कोणतं मूलभूत कर्तव्य आहे हे आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपल्याला काहीतरी ट्रिक बनवावी लागेल. सो ती ट्रिक तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे. ओके, सो जर आपण पाहिलं तर ए पासून के पर्यंत अशी एकूण 11 मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत. तर त्याच्यामधलं सर्वात पहिलं जे आहे 51 अ ए, ते आहे संविधानाचं पालन करणं आणि त्याचे जे आदर्श आहेत. त्यानंतर राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, यांचा आपल्याला काय करायचं आहे, आदर करायचा आहे. ओके, सो पहिलं कर्तव्य नेहमी आपलं काय असेल की ज्यांनी आपल्याला ही कर्तव्य घालून दिलेली आहेत, म्हणजे संविधानाने आपल्याला आपली कर्तव्य सांगितलेली आहेत, सो त्याचा आदर राखणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य असेल. सो पहिलं कर्तव्य जे आहे ते आपल्या इझिली लक्षात राहतं. जर तुम्ही हे पिक्चर जे मी दिलेलं आहे ते जर तुम्ही पाहिलं तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे ज्यावेळेला तुम्ही व्हिज्युअली एखादी गोष्ट ज्यावेळेला तुम्ही एखाद्या पिक्चरच्या थ्रू पाहता तर ती जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहते. सो 51 ए मध्ये जे ए म्हणजे अ मधला जो ए आहे तो जर तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन आठवलं की तुमच्या लक्षात येईल की हे पहिलं मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर दुसरं जे मूलभूत कर्तव्य होतं ते होतं ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून अनुसरण करणे. आता लक्षात घ्या, आपण जनरली आदर्श कोणाचा ठेवतो तर जे आपले आई बाबा असतात त्यांचा आपण आदर्श ठेवतो. मग याच्यामध्ये आपण लक्षात आपली ट्रिक काय आहे, आदर्श बाबा, बाबांमधला जो बी आहे तो आहे आपला कलमासाठीचा म्हणजे उपकलम जे आहे बी, तो लक्षात ठेवण्यासाठीचा आपला बी आहे. आणि हा आदर्श हा जो शब्द आहे तो आपल्या मूलभूत कर्तव्यामधील कीवर्ड आहे की आपल्याला कोणत्या तरी आदर्शांची जोपासना करायची आहे. ते कशामध्ये दिलेलं आहे, 51 अ बी मध्ये दिलेला आहे. आणि तो आदर्श कोणता आहे, ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली तो. ओके, सो बी मध्ये काय दिलेलं आहे 51 अ बी मध्ये, तर उदात्त आदर्शांची जोपासना. त्यानंतर पुढचं जे मूलभूत कर्तव्य आहे ते आहे भारताची सार्वभौमता, एकता आणि एकात्मता उन्नत ठेवणे. आता तुम्ही जर इथे पाहिलं स्लाइडमध्ये तर तुम्हाला 1 रुपयाचं चिन्ह दिसत असेल. ओके, सो जर मी तुम्हाला म्हटलं की सी दिस मनी, ओके, सो सी याच्यामध्ये सीचं स्पेलिंग SEE असेल, मात्र मी जर तुम्हाला म्हटलं सी मनी, मी ज्यावेळेला सी मनी म्हणते त्यावेळेला यू डोंट नो की मी SEE म्हणते की फक्त सी म्हणते. ओके, पण तुम्ही त्याचा अर्थ SEE असाच घ्या. मग सी जे आहे तर तुम्हाला इथे काय दिसतंय, 1 रुपया दिसतोय. ओके, सो हा 1 रुपया कशाचं प्रतीक आहे, एकता आणि एकात्मता. सी मनी, मग त्याच्यामध्ये सी हा 1 रुपया तुम्ही पाहत आहात तर तो 1 रुपया एकता आणि एकात्मता यांचं प्रतीक आहे. सो भारताची सार्वभौमता, एकता, एकात्मता उन्नत राखणे आणि त्यांचं संरक्षण करणं हे जे मूलभूत कर्तव्य आहे ते 51 अ सी मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर जे आपण 51 अ डी मध्ये पाहिलं होतं, देशाचं संरक्षण करणं आणि आवाहन केलं जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणं हे आपलं मूलभूत कर्तव्य. तर लक्षात घ्या की याच्यामध्ये देशाचं संरक्षण हा कीवर्ड आहे आणि मग आपला दादा जो आहे, दादा फॉर म्हणजे डी या उपकल्पासाठी आपण दादा हा शब्द घेतलेला आहे. तर दादा हा कुठे वर्क करतोय, आपला वाघा बॉर्डरवरती काम करतोय. ओके, सो दादा इज वर्किंग ऑन वाघा बॉर्डर. सो डी वरून तुमच्या लक्षात येईल की वाघा बॉर्डरवरती आपला दादा काय करतोय, तर देशाचं संरक्षण करण्यासाठी तो तिथे रात्रंदिवस पहारा देतोय किंवा तिथे तो काम करतोय. ओके, सो डी वरून दादा आणि देशाचे संरक्षण हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 51 अ ई मध्ये धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य, बंधुभाव वाढीला लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. आता लक्षात घ्या, हा जो ई आहे तो ई फॉर इक्वल आहे. ओके, इक्वल म्हणजे काय, तर सर्व समान. म्हणजेच काय,
धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय हे भेद नाही राहिले पाहिजे. हे सर्वजण कसे आहेत, इक्वल आहेत. याच्याशी रिलेटेड आपण ई वरून ही ट्रिक बनवलेली आहे की ई फॉर इक्वल. आणि याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, तर महिलांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या ज्या काही प्रथा असतील त्यांचा आपल्याला त्याग करायचा आहे. ओके, सो ई वरून तुमच्या काय लक्षात राहील, तर धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन आपल्याला बंधुभाव वाढीस लावायचा आहे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या ज्या प्रथा असतील त्यांचा आपल्याला त्याग करायचा आहे. त्यानंतर 51 एफ मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून त्याचं जतन करायचं. आता जी आपली संस्कृती आहे तिचा जो समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला आहे त्याचं आपल्याला जतन करायचं आहे. पण ती संस्कृती आपली कशी असेल, तर ओरिजिनल असेल, ती खरी असेल, ती फेक नसेल. ओके, सो ही आपली जी ट्रिक आहे आपल्याला एफ लक्षात ठेवायचं आहे. सो एफ मध्ये आपण काय म्हणतो की आम्ही आमच्या ओरिजिनल संस्कृतीचं जतन करतो, ना की फेक. नो फेक कल्चर ही आपली काय असेल, ट्रिक असेल. फेक हा शब्दामधला एफ जो आहे तो तुम्हाला कशासाठी लक्षात ठेवायचा आहे, तर फेक कल्चरचं आपण जतन नाही करत आहोत, तर आपला जो समृद्ध असा आपला संस्कृतीचा वारसा आहे त्याचं आपण जतन करत आहोत. त्यानंतर 51 जी मध्ये वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. आता इथे जो जी आहे तो आपण जी फॉर गार्डन घेऊ शकतो. ओके, सो या गार्डनमध्ये आपल्याला काय काय आढळेल, वनामध्ये म्हणजे झाडं आढळतील, त्यानंतर सरोवर आढळेल, एखादी नदी गार्डनच्या बाजूने जाणारी आपल्याला आढळेल, वन्य जीवसृष्टी म्हणजे तिथे काही प्राणी राहत असतील. यासह आपल्याला काय करायचंय, गार्डनचं म्हणजेच नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. सो 51 जी जे आहे ते नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणे याच्याशी रिलेटेड आहे. सो तुम्ही जी फॉर गार्डन असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 51 एच. आता एच जो आहे तो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे याच्याशी रिलेटेड आहे. आता मला सांगा की ज्यावेळेला आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन पाहतो किंवा शोधक बुद्धी यांचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला ज्यांचं हाय लेवल थिंकिंग असतं अशी लोक म्हणजे आठवतात. सो हाय लेवलचे जे इन्व्हेन्शन्स आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला हा कम्प्युटर पाहिल्यानंतर लक्षात येईल की हा कम्प्युटरचा शोध, मग ही एक थोडीशी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन झाला. त्याचबरोबर मानवतावाद, शोधक बुद्धी यांचा आपल्याला काय करायचं आहे, विकास करायचा आहे. सो एच फॉर हाय लेवल इन्व्हेन्शन्स हा शब्द तुम्ही लक्षात ठेवला तरी सुद्धा तुम्हाला एच नंबरचं जे मूलभूत कर्तव्य आहे ते लक्षात राहील. त्यानंतर आहे 51 आय. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की काही ठिकाणी दंगली उसळतात आणि मग त्याच्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. तर सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मग हे आपल्याला कसं लक्षात ठेवायचं आहे, तर हा जो आय आहे आपण काय म्हणतो, आय विल नॉट डू हिंसाचार. मी कसल्याही प्रकारचा हिंसाचार करणार नाही. कोण हिंसाचार करणार नाही, आय म्हणजे मी. सो हा जो आय आहे तो आपला मूलभूत कर्तव्याशी रिलेटेड आहे. ओके, सो इथे तुम्हाला दिसत असेल चित्रामध्ये की बसेसची तोडफोड झालेली आहे आणि मग हा काय झाला, तर सार्वजनिक मालमत्ता आहे बस आणि तिची तोडफोड करणे म्हणजे हा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती हिंसाही घडून येते. सो आपण कसल्याही प्रकारचा हिंसाचार करणार नाही अँड आय विल प्रोटेक्ट जी काही आपली सार्वजनिक मालमत्ता असेल ती. ओके, सो तुम्ही अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता की आय विल नॉट डू एनी हिंसाचार. आता लक्षात घ्या की इथे मी मराठी शब्द मुद्दाम म्हणून टाकलेला आहे कारण मूलभूत कर्तव्यामधले जे शब्द आहेत, कीवर्ड्स आहेत ते तुमच्या लक्षात यावेत, हा माझा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. त्यानंतर जे आहे 51 जे याच्यामध्ये सांगितलेलं आहे, राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे. म्हणजे काय, तर राष्ट्राने सातत्याने उपक्रम आणि सिद्धीचा जो जिना आहे ती चढत्या श्रेणीने तो चढत गेला पाहिजे. मग याच्यामधला जे जो आहे तो शब्द जर आपण मराठीमध्ये लिहिला, इंग्लिशमध्ये लिहिला तर तो आपण जेनी स्टार्ट करतो. सो जे जो आहे हा तो आपल्या मूलभूत कर्तव्याचा क्रमांक आहे किंवा कलम आहे आणि हे मूलभूत कर्तव्य आपल्याला काय सांगतं, तर राष्ट्र सातत्याने उपक्रम आणि सिद्धी यांच्या चढत्या श्रेणीमध्ये जाईल आणि व्यक्तिगत आणि सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये पराकाष्ठेचं यश संपादन करण्यासाठी आपल्याला झटायचं आहे. म्हणजेच उपक्रम व सिद्धीचा हा चढत्या श्रेणीचा जिना आहे जो की आपल्याला 51
जे मध्ये सांगितलेला आहे. ओके, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कलम ज्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, मग ते प्री एक्झाम असू देत किंवा मेन्स असू देत, तर ते म्हणजे 51 के, माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा पाल्य, म्हणजे माता पिता असतील तर ते आपल्या अपत्याला आणि पालक असतील तर ते आपल्या पाल्याला शिक्षणाच्या संधी देतील. ओके, 6 ते 14 हा वयोगट लक्षात ठेवा. आणि ही जी तरतूद आहे ती 86व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलेली आहे. म्हणजे हे जे मूलभूत कर्तव्य आहे ते 86वी घटनादुरुस्तीने नव्याने ऍड करण्यात आलेलं आहे. कुठे? तर 51 के मध्ये. हे कुठलं आहे? 11वे मूलभूत कर्तव्य आहे. ओके, अशा पद्धतीने आज आपण काय केलेलं आहे, तर जे आपल्या घटनेमध्ये दिलेली 11 मूलभूत कर्तव्य आहेत ती 11 मूलभूत कर्तव्य आपण पाहिलेली आहेत विथ ट्रिक्स. आणि त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाची समिती जी होती सरदार स्वर्णसिंह समिती, तीही खूप इम्पॉर्टंट होती. सो ती समितीही तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या की आयोगाने याच्यावरती ज्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत तर ते आयोगाचे 2 क्वेश्चन मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे आणि त्याचे आन्सर्स तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे, नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहित करण्यात आली आहेत? अ. ग्रामपंचायतीचे संघटन करणे. ब. उत्पन्नातील विषमता कमी करणे. क. देशाचे संरक्षण करणे. ड. लष्करी सेवा बजावणे. ई. समान नागरी कायदा निश्चित करणे. फ. सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. आता ही जी दिलेली कर्तव्य आहेत 6, या 6 पैकी कोणती मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, याचा बरोबर उत्तराचा पर्याय जो असेल तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. आणि तुमच्या लक्षातही येईल जे लेक्चर आपण घेतलेलं आहे त्या लेक्चरवरून आयोगाचे क्वेश्चन तुम्हाला खूप इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही? विज्ञान वृत्तीचा विकास करणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, मतदान करणे, राज्यघटनेप्रती निष्ठा आणि राज्यघटनेतील आदर्शांचा सन्मान करणे. तर याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आणि या प्रश्नामध्ये जी मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत त्याची जी उपकल्म आहेत ती उपकल्मही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायची आहेत. जर तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नांची उत्तर देणं सोपं जाईल. ओके, सो जर तुम्हाला आजचा घटक किंवा आजचा कंटेंट युजफुल वाटला, तुमच्या एक्झामच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहेच, पण तो तुम्हाला जर हेल्पफुल वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे आणखी व्हिडिओ ज्यांचं टार्गेट 70+ आहे अशा सर्वांसाठी उपयुक्त असे व्हिडिओज या चॅनलवरती अपलोड केले जाणार आहेत. आणि जसं मी नेहमी सांगते की ज्ञान हे दिल्याने वाढतं, तर आपलं स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. ओके, कीप स्टडिंग, स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.